नमस्कार. मी पुनीत श्रीकांत जोशी. ह्या 3 विषयांवर म्हणजे ट्रॅफिक, घनकचरा व्यवस्थापन, जे क्रॉनिक स्पॉट्स आहेत त्याचं ब्युटिफिकेशन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो वस्ती भागांमधील आरोग्याचा जो विषय आहे त्या आरोग्याचे विषय मला असं वाटतं की येत्या काळात डील करणं महत्त्वाचं आहे. अगोदरपासून भाजपच्या या भागामध्ये प्राबल्य राहिलेलं आहे. मग ह्या समस्या ज्या आहेत तर त्या सोडवणं का शक्य झालेलं नाही? मला आवडेल की आपले आमदार चंद्रकांत दादा असतील, खासदार मुरलीधर अण्णा असतील, या सगळ्यांच्या समन्वयामुळे आज कोथरूड मतदारसंघातले प्रमुख 5 मिसिंग लिंक्स ह्या 5 वर्षात ह्या पूर्ण झाल्या. भागात खूप आवश्यकता ही CCTVची होती. मला सांगायला आवडेल की ह्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या बजेटमधनं असेल किंवा सहभागातनं असेल जवळपास 42 सोसायट्यांमध्ये CCTV कॅमेरे हे आपण लावून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा जो परिसर आहे तर तो बालेकिल्ला असा आत्ता ओळख आहे, पण हा बालेकिल्ला बनला कसा भारतीय जनता पक्षाचा? तुमच्यावर आरोप करतात की भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप करतो, हे खरं आहे का? एक भाबडा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींची जी टीम आहे आज, की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं जे मंत्रिमंडळ आहे, कुठं भ्रष्टाचाराचा एक तरी आरोप झाला का? कुठं आजपर्यंत एक डाग तरी लागला का? देवेंद्रजी फडणवीस आज ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कुठं डाग लागला का? त्यांची जी कार्यक्षमता आहे मोदीजींची असेल, देवेंद्रजींची असेल, त्याबद्दल कुठं डाऊट आहे का? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीचा विकास, भारतीय जनता पार्टीची पॉप्युलॅरिटी ही लोकांमध्ये इतकी आहे की विरोधी पक्षातल्या लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करावं. जनता पक्षानं जर का पुनीत जोशी यासारख्या एका भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला जर या ठिकाणावरून उमेदवारी दिली तर मतदारांनी पुनीत जोशी यांच्या नावासमोरचं कमळ हे बटन का दाबावं, का त्यांनी तुम्हाला मतदान करावं? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आपण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन इच्छुक उमेदवार असतील, आजी माजी नगरसेवक असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय, त्यांचं त्या प्रभागाबद्दलचं व्हिजन जाणून घेतोय, शिवाय या शहराबद्दल विकासाच्या बद्दलचं त्यांचं व्हिजन जाणून घेतोय, प्रभागाच्या विकासाबद्दलचं त्यांचं व्हिजन जाणून घेतोय. आज आपण प्रभाग क्रमांक 29 मध्ये आलेलो आहोत. या प्रभागाचं नाव डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी असं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असणारे पुनीतजी जोशी या ठिकाणावरून इच्छुक उमेदवार आहेत. पुनीतजींची ओळख संपूर्ण शहरभर एक अभ्यासू आणि एक संयमी नेतृत्व अशा पद्धतीचं आहे. तेवढ्याच पद्धतीनं ते आंदोलनामध्ये अतिशय आक्रमकपणे जात असतात, असे त्यांचं एक वेगळं स्वरूप देखील आम्ही आजपर्यंत पाहत आलेलो आहोत. तर आता सध्या ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज आहेत. पक्षाकडून त्यांनी उमेदवारीसाठी अर्जही केलेला आहे, मुलाखतही दिलेली आहे. या प्रभागाबद्दल त्यांचं व्हिजन काय आहे हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. सर, स्वागत आहे तुमचं. जसं मी सांगितलं की एक अभ्यासू आणि एक संयमी नेतृत्व तुम्ही आहात, तर हा जो संयम आहे, हे जो अभ्यासूपण आहे, हे ऑब्वियस तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर आपण सुरुवातीलाच मतदार असतील, आमचे दर्शक असतील, याच्यासाठी तुम्ही स्वतःची ओळख करून द्या. नमस्कार, मी पुनीत श्रीकांत जोशी. मी माझं शिक्षण BCom आणि नंतर मास्टर्स झालं MBA मार्केटिंगमधनं. मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. 2008 सालापासून मी भारतीय जनता पार्टीच्या कामात आहे. 2008 पासनं ते आज 25पर्यंत साधारण ही 18 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून इतके वर्ष काम करत आहे. सुरुवातीचं दशक म्हणजे विद्यार्थी काळापासून मी म्हणजे महाविद्यालयीन काळापासून मी भाजपचा पदाधिकारी म्हणून आहे. सुरुवातीला युवा मोर्चाचा पदाधिकारी, म्हणजे तो अगदी या महाविद्यालयाचा प्रमुख पासनं ते युवा मोर्चाचा शहराचा महामंत्री आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की फादर बॉडी किंवा मुख्य राजकारणात जेव्हा येणं, मुख्य संघटनात्मक कामात येतं ते म्हणजे 2016 नंतर मी मुख्य पक्षाच्या कामात सुरुवात केली. 2017 साली मी भारतीय जनता पार्टीचा कोथरूड मतदारसंघाचा बूथ विस्तारक म्हणून कामाला सुरुवात केली. 2019 नंतर मी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा खूप कमी वयात असणारा एक अध्यक्ष म्हणून मी काम बघितलं. 2022 साली मला कोथरूड विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलं, ज्यात पुणे लोकसभेची निवडणूक आपले मुरलीधर अण्णा मोहोळ हे त्यावेळेस उमेदवार होते
आणि नंतरची चंद्रकांत दादा 2024ला जेव्हा परत एकदा विधानसभा लढले तेव्हा मी निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं. गेली 18 वर्ष एक संघटनात्मक कार्यकर्ता, संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला पक्षाने ही ओळख दिली. अनेक निवडणुका, अनेक उपक्रम, अनेक आंदोलनं ह्यात माझा सक्रिय सहभाग होता आणि या 18 वर्षात अनेक संघटनात्मक पैलू हे मी शिकू शकलो. मी निवडणूक, पुणे शहरातली निवडणूकच नाही तर अनेक राज्यांमध्ये निवडणुकीदरम्यान प्रवास केलेला आहे. झारखंडसारखं राज्य आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, गोवा आहे, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकीसाठी मी गेलो. तिथं देखील निवडणुकीत सहभागी होऊन एक बूथवर काम करणं असेल, पॉलिटिकल मॅनेजमेंट असेल, या सगळ्या विषयांमध्ये मी प्रवास केला आणि मला एक चांगला अनुभव ह्या संघटनात्मक काम करण्यात मिळाला. कुटुंबाची पार्श्वभूमी, आमच्या कुटुंबात कोणी राजकारणात नाही, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिकवण, विचार हे कायम आमच्या कुटुंबात होते. माझे वडील स्वयंसेवक आहेत. मुंबईला माझे वडील पूर्वी त्यांच्या लहानपणी राहिलेत आणि मुंबईला आमचं जे मुलुंड चेक नाक्याला जिथं घर होतं तिथं देखील त्यांनी काम केलेलं आहे. रामभाऊ माळगींचा प्रचाराची कचेरी हे आमचं मुंबईतलं छोटंसं म्हणजे घर होतं. 1984 पासून माझे वडील पुण्यात आले. माझा जन्म पुण्यातला आहे. सुरुवातीला म्हणजे ह्याच एरंडवाना परिसरात आम्ही राहिला होतो आणि लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल तेव्हाचे आपले सगळ्यांना श्रद्धेय असणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार, यांच्या व्यक्तिमत्वाला आकर्षित होऊन मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचं कार्य सुरू केलं. बरं, आता आपण प्रभाग क्रमांक 29 मधून इच्छुक आहात, तर आपण जर ह्या प्रभागाबद्दल बोलायचं झालं तर ह्या प्रभागाबद्दल तुमच्या काय आठवणी, तुमचं याच्याशी कनेक्शन कसं आहे? नाही, हा प्रभाग 29 म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की माझा जन्मच ह्या भागातला आहे. जन्मापासनं ते माझा टीनेज असेल किंवा कॉलेजचा काळ असेल, एक युवक म्हणून मी या परिसरात वावरलो आहे. लहानपणीच्या देखील खूप आठवणी आहेत. ह्या भागात जेवढे ग्राउंड्स आहेत त्या प्रत्येक ग्राउंडवर मनसोक्त क्रिकेट खेळणारा, दिवसभर क्रिकेट खेळणारा एक पुनीत म्हणून लोक मला या भागात ओळखतात. योगायोग असा होता की या भागात अनेक घरं आम्ही बदलली. पूर्वी सुरुवातीला युनायटेड वेस्टर्नमध्ये राहिला होतो, नंतर पाटील रिजन्सीमध्ये होतो, सहवासमध्ये होतो आणि नंतर स्वप्नशिल्पमध्ये बराच काळ आम्ही राहिलो. त्यामुळे ह्या प्रभागाच्या चारी बाजूला लहानपणाचे मित्र किंवा लहानपणाचे स्नेही, कौटुंबिक स्नेही असे अनेक आहेत. आणि आज राजकारणात जेव्हा मी काम करतो किंवा एक संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी ह्या सगळ्यांसमोर जातो तेव्हा सगळ्यांना अभिमान वाटतो की आपल्याबरोबर खेळणारा, आपल्याबरोबर आपल्या घरात सहज येणारा आज एक आमच्या घरातलं पुनीत आज निवडणुकीच्या राजकारणात देखील पाऊल टाकतोय. आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचं बालपण याच भागामध्ये गेलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला या भागातल्या समस्यांची ऑब्वियस जाणीव असणार आहे. मी तर अभ्यास केलाच आहे, पण तुमच्या दृष्टीने आज या भागामध्ये प्रमुख 3 समस्यांबद्दल जर बोलायचं झालं तर त्या कोणत्या आहेत? नाही, मला असं वाटतं की म्हणजे जसं मी लहानपणाचा उल्लेख केला तर हा संपूर्ण परिसर अतिशय हिरवागार असणारा परिसर, खूप झाडं, मोकळे रस्ते असा परिसर होता. परंतु जसं इथं डेव्हलपमेंट वाढायला लागलं, हाय रायझेस यायला लागले, तशी या भागात गर्दी देखील खूप वाढली. ट्रॅफिक समस्या मला असं वाटतं की ही सगळ्यात महत्त्वाची आहे असं मला आज एक राजकीय कार्यकर्ता म्हणून वाटतं. कसं झालंय की पश्चिमेतली असतील किंवा पूर्वेतली लोक असतील हे पुण्याच्या मध्यभागी येतात आणि आपण जर बघितलं तर आज हे पुण्याचं मध्य आहे. आणि राहायला जरी नसली तरी कम्युटिंगसाठी म्हणजे दिवसभरातनं सिंहगड रोडवर राहणारी व्यक्ती जी आहे ती त्याच्या कामासाठी जर गावात जात असेल, शहरात जात असेल किंवा उपनगरांमध्ये जात असेल तर ह्याच रस्त्याने किंवा ह्याच परिसरातनं त्यांचा येणं जाणं असतं. म्हणून ट्रॅफिकची समस्या मला असं वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे ह्या भागात म्हणजे गेले अनेक वर्ष जे नगरसेवक काम करतात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलंय. घनकचरा व्यवस्थापनेची अडचण मला या ठिकाणी वाटत नाही, पण काही क्रॉनिक स्पॉट्स तयार झालेत. ते क्रॉनिक स्पॉट्स तयार होण्याचं कारण आहे की हे नवीन हॉटेल इंडस्ट्री खूप मोठी ह्या परिसरात वाढतीये आणि मग त्यामुळे कदाचित रात्री उशिरा डम्पिंग करणं असेल किंवा बऱ्याच प्रमाणे बाहेरनं इथं शिकायला येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं थोडंसं घनकचरा व्यवस्थापन आणि ते व्यवस्थित समन्वय नसल्यामुळे किंवा तो कचरा व्यवस्थित दिला गेला नसल्यामुळे काही फीडर पॉईंट या ठिकाणी तयार झाले. मला असं वाटतं की हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो आपण म्हणू शकतो की हा भाग जसा
म्हणजे सोसायट्यांचा आहे, बंगल्यांचा आहे, तसं ह्या भागात वस्त्या देखील भरपूर आहेत, म्हणजे सेवा वस्त्या आहेत. बरोबर. आणि त्या सेवा वस्त्यांमध्ये जे दैनंदिन प्रश्न आहेत, आरोग्याचे विषय आहेत, या विषयांवर मला असं वाटतं की अधिक काम करणं आवश्यक आहे. आणि ह्या 3 विषयांवर म्हणजे ट्रॅफिक, घनकचरा व्यवस्थापन, जे क्रॉनिक स्पॉट्स आहेत त्याचं ब्युटिफिकेशन करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो वस्ती भागांमधील आरोग्याचा जो विषय आहे, त्या आरोग्याचे विषय मला असं वाटतं की येत्या काळात डील करणं महत्त्वाचं आहे. या भागामध्ये जसं तुम्ही सांगितलं की ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. ट्रॅफिकचा प्रश्न फक्त आपल्याच प्रभागापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण पुणे शहरामध्ये हा सगळा विषय आहे. तुम्ही काय आहे याच्यासाठी विजन काय आहे? कारण कसं आहे बघा, तुमचा जो प्रभाग आहे तो खूप एकदम असा सेंट्रिक असल्यासारखा आहे. कोथरूडवरनं येणारे लोक या भागात येतात, सिटीतनं बाहेर जाणारे लोक या भागातनं येतात. संध्याकाळच्या वेळेला असू द्या, कामाला जायच्या वेळेला अतिशय ट्रॅफिकचा सामना करावा लागतो लोकांना. मला असं वाटतं की ह्या विषयांमध्ये प्रशासनाशी अतिशय परिपक्व असा समन्वय हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. मला सांगायला आवडेल की 6 महिन्यापूर्वी आम्ही ट्रॅफिक विषयात आपल्या कोथरूड मतदारसंघाचे आमदार, राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर ह्या परिसरातल्या प्रत्येक सोसायटीमधील चेअरमन, सेक्रेटरी किंवा प्रमुख जे इन्फ्लुएन्सर्स आहेत अशी एक बैठक घेतली. आणि त्या बैठकीत असं म्हणजे निदर्शनात आलं की काही ठिकाणी काही स्पॉट्स आहेत की ज्या ठिकाणी खूप कंजेशन होतं. मी उदाहरण सांगू शकतो की आपल्या समोरच असणारा, आपण जिथं बसलो त्यापासून समोर असणारा कलमाडी कॉलेजचा जो चौक आहे, त्या चौकात खूप मोठ्या प्रमाणे ट्रॅफिकची समस्या आहे. दुसरं म्हणजे जे करिश्मा सोसायटीच्या इथं जे जंक्शन तयार झाले तिथं एक खूप मोठा ट्रॅफिक कंजेशन असतं. नळस्टॉपच्या अलीकडे म्हणजे आठवले चौक जो आहे, जिथनं लॉ कॉलेज रोड आणि प्रभात रोड एक होतो, तिथं खूप मोठं ट्रॅफिक कंजेशन आहे. असे जवळपास 8 स्पॉट्स आम्ही ह्या प्रभागातले काढले. खरं तर एकूण कोथरूड मतदारसंघातले 44 स्पॉट्स आम्ही आयडेंटिफाय केले. मला सांगायला आवडेल की जरी टेम्पररी सोल्युशन असलं तरी आज ह्या चौकांमध्ये गेले 6 महिने आपल्याला ट्रॅफिक वॉर्डन्स दिसतात. हे ट्रॅफिक वॉर्डन्स हे दादांच्या इनिशिएटिव्हमुळे आम्ही जो समन्वय साधला त्यामुळे हे ट्रॅफिक वॉर्डन्सची उपयोजना झाली. माझं नक्कीच म्हणणं आहे की हे टेम्पररी उपाय आहे, हा परमनंट उपाय होऊ शकत नाही. परंतु ह्या ट्रॅफिक वॉर्डन्सच्या ट्रॅफिक नियोजनामुळे बऱ्यापैकी इथं ट्रॅफिक कंजेशन हे कमी व्हायला लागलं आहे. मला आठवतं 6 महिन्यापूर्वी जर आपण करिश्मा चौकात जर जायचं असेल संध्याकाळी 6च्या वेळी तर जवळपास अर्धा तास म्हणजे तिथं थांबायला लागत होतं. आज ह्या ट्रॅफिक वॉर्डन्समुळे तिथलं ट्रॅफिक सिस्टीम ही चांगली, ट्रॅफिक फ्लो हा चांगला होतोय. गाड्यांचं जाणं किंवा थोडंसं थांबवणं, काही प्रमाणात जिथं सिग्नल्स नाही आहेत तिथं अशा पद्धतीनं वॉर्डन्स उभे करणं, हे एकंदरीत ह्या विषयातलं नियोजन आहे. भविष्य काळात मला असं वाटतं की जे आपले मुख्य रस्ते आहेत आणि जिथं ओव्हरब्रिजेसची आवश्यकता आहे, अंडरपासची आवश्यकता आहे, ग्रेट सेपरेटर्सची आवश्यकता आहे, हे मला असं वाटतं की हे म्हणजे शहर म्हणून पॉलिसीचं धोरण आहे. हे मला असं वाटतं की आमचे जे नेते आहेत, खासदार मुरलीधर मोहोळ असतील, दादा असतील, आमचे शहरातले सर्वच नेते असतील, हे याच्या बाबतीत एक चांगलं नियोजन करतील. आणि मला असं वाटतं की ते आपण लवकरच पुढच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जी रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या बाबतीत होईल असं मला वाटतं. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचा जो मतदार आहे तर तो भारतीय जनता पक्षाच्या मागे ठामपणे उभा राहत आलेला आहे. आत्ता पण नगरसेवक या भागामध्ये तुमचेच आहेत. प्रशासक काळचा द्या विषय सोडून, परंतु अगोदरपासून भाजपच्या या भागामध्ये प्राबल्य राहिलेलं आहे. मग ह्या समस्या ज्या आहेत तर त्या सोडवणं का शक्य झालेलं नाही? कारण वाहतुकीची समस्या, नियोजन नसल्यामुळं सगळा विषय आहे. जसं तुम्ही सांगितलं, पोलिसांचे समन्वय असू द्या किंवा इतर काही गोष्टी करणं असू द्या, हे करणं शक्य होतं, परंतु हे शक्य झालेलं नाही. आणि त्याचा कॉमन लोकांना अपेक्षा असणं की बाबा आम्ही मतदान करतो एवढं भरभरून, तर शांत व्यवस्थित त्यांना लाईफस्टाईल जगता यावे, याच्यामध्ये काय चुकीचं? नाही, मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी कायम ह्या भागातील ज्या नागरी समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. अडचण काय ती समजून घ्या की 2010 पूर्वीचं पुणे आणि 2010 नंतरचं पुणे ह्यात लोकसंख्येची जी वाढ आपण बघू शकतो ती ड्रास्टिक आहे. आणि बट ऑब्व्हियस आहे की पुण्यातला जो सेंट्रल भाग आहे, पुण्यात म्हणजे कोथरूड सारखा परिसर जिथं सांस्कृतिक वारसा मोठा आहे, कल्चरल खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज इथं होतात, परिसर चांगला आहे, म्हणूनच लोक जास्त राहायला या भागात आली आणि त्यामुळे काय झालं, लोकसंख्या वाढली. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण पांडुरंग कॉलनीत बसलोय. या पांडुरंग कॉलनीत जवळपास 22 सोसायटी आहेत.
या 22 सोसायट्यांमध्ये प्रत्येक अपार्टमेंटमध्ये पूर्वी 10 लोक राहत होती. आज या 22 पैकी जवळपास 16 सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट झाली. म्हणजे पूर्वी 22 अपार्टमेंट इंटू 12 जण म्हणजे 10 जण जवळपास 300-350 फ्लॅट्स होते. आज मला सांगा की ह्याच 22 सोसायट्यांचे जर समज या ठिकाणी प्रत्येक अपार्टमेंट रिडेव्हलपमेंट झाल्यावर 40-40 फ्लॅट जर यायला लागले तर ती लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त झाली. आणि ऑब्व्हियस आहे की तिथे ट्रॅफिक कंजेशन सारखे विषयी या ठिकाणी उद्भवणार आहेत. असं वाटतं की या सर्व विषयात एक चांगलं नियोजन येत्या काळात करणं आवश्यक आहे. रस्त्यांची रुंदी असेल, लँड ॲक्विजिशन्स असतील. मला असं सगळ्यात महत्त्वाचा कोथरूड मतदारसंघातला विषय जर कुठला वाटतो तर तो मिसिंग लिंक्स ज्या आहेत त्या मिसिंग लिंक्स पूर्ण करणं किंवा मिसिंग लिंक्सच्या ज्या जागा आहेत त्याचं भूमी अधिग्रहण करणं, तिथे लवकरात लवकर बाकी सगळ्या टेक्निकल प्रोसेस करून ते रस्ते हे आता आवश्यक आहे. तुम्ही पुढाकार घेणार? आम्ही 100% पुढाकार घेणार. मला सांगायला आवडेल की आपले आमदार चंद्रकांत दादा असतील, खासदार मुरलीधर अण्णा असतील, या सगळ्यांच्या समन्वयामुळे आज कोथरूड मतदारसंघातले प्रमुख 5 मिसिंग लिंक्स ह्या 5 वर्षात ह्या पूर्ण झाल्या. बानेर बालेवाडीतल्या असतील, हायवेवरच्या काही असतील, आपल्या महात्मा सोसायटी परिसरातल्या असतील. आपल्याला माहिती की महात्मा सोसायटीतनं जो रस्ता एकलव्य कॉलेज वरनं जो हायवेला जात होता तो 25 वर्ष बंद होता. 2 महिन्यापूर्वी तो रस्ता पूर्ण झाला. मला असं वाटतं की नेत्यांचं लक्ष या सर्व विषयांवर खूप चांगलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात मला असं वाटतं की जे छोटे छोटे विषय आहेत, मिसिंग लिंक्स आहेत, ते आम्ही ह्या परिसरात पण पूर्ण करू. अतिक्रमणाचा पण खूप मोठा विषय आहे या भागामध्ये. अनेक आपण बघतोय की अतिक्रमण असल्यामुळं किंवा छोट्या छोट्या टपऱ्या, फळ विक्रेते कुठं असे रस्त्यावरती विक्री चालू आहे, तर त्याच्यामुळं काय होतं की ट्रॅफिकला त्याच्यामुळे पण खूप प्रॉब्लेम येतो. अतिक्रमणाच्या समस्येकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं जर आपण धोरण बघितलं 2017च्या काळातलं, पण ते पण अतिक्रमण मुक्त पुणे शहर हाच विषय होता. आणि मला असं वाटतं की हे पुणे महानगरपालिके म्हणून शहराचं एक पॉलिसी धोरण हे पुढच्या काळात होईल आणि झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण ह्या ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत, त्याच्यामुळे नक्कीच खूप अडचणी होतात, खूप त्रास होतो, खूप कंजेशन होतं. पार्किंगला जागा नसते. जिथं पार्किंगची जागा असते तिथं एखादी जर गाडी असेल तर मला असं वाटतं की जवळपास पार्किंगचा स्लॉट निघून जातो. पण नक्कीच ह्या सर्व विषयांमध्ये आमचं बारकाईनं लक्ष ठेवून आमचे कार्यकर्ते पण म्हणजे फक्त प्रतिनिधी नाही तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो देखील ह्या विषयांवर लक्ष घालून असतो. आणि माझा तर संकल्प आहे की मला या ठिकाणी जर पक्षाने संधी दिली, उमेदवारी मिळाली आणि जर मला लोकांनी निवडून दिलं तर हा भाग अतिक्रमण मुक्त भाग करण्याचा संकल्प हा माझा आहे. आत्ता पण मी तुम्हाला सांगतो, इतर प्रभागांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ह्या भागातलं जर टपऱ्या असतील, अनधिकृत टपऱ्या असतील, त्या खूप कमी आहेत. म्हणजे फेरीवाले आहेत का तर आहेत, पण ते त्या ठिकाणी जेव्हा तिथं कारवाई होती 2-3 दिवस जर तिथं ॲबसेंट राहून परत 4थ्या दिवशी ते शेवटी त्यांचंही पोटपाणी याच्यावर. तर त्याच्यासाठी एक ठोस निर्णय, त्याच्यासाठी काही जागा ॲक्वायर करून तिथं त्यांचं पुनर्वसन करणं, अशा पद्धतीचे काही नियोजन करणं हे अपेक्षित आहे असं मला वाटतं. आपल्या प्रभागामध्ये अनेक गार्डन्स आहेत, मैदानं आहेत, त्यांची अवस्था तुम्ही स्वतः जाऊन पाहिली आहे का? कशा पद्धतीनं सगळं चालू आहे? सुरक्षेच्या प्रश्नापासून ते जे काही स्वच्छता असू द्यात किंवा ग्राउंड्सचा पण विषय आहे, हे तुम्ही स्वतः जाऊन पाहिले का की सद्यस्थिती काय आहे? नक्कीच. मला हे सांगायला आवडेल की मी वारंवार आणि सातत्याने आपल्या भागातल्या ज्या बागा आहेत तिथं माझा संपर्क असतो. माझे कार्यक्रम देखील त्या बागांमध्ये होतात आणि त्यानिमित्ताने आपल्याला कळतं तिथली अवस्था काय आहे, काय नाही आहे. मला सांगायला आवडेल की 2022ला जेव्हा महानगरपालिका म्हणजे मागचं वर्ष पूर्ण झालं, मागचं टेन्युअर, त्याच्यानंतर नगरसेवकांकडे बजेट नव्हतं. पण मी तुम्हाला सांगतो की 2022 पासून 25 पर्यंत कोथरूड मतदारसंघात अनेक बागांमध्ये म्हणजे पेविंग ब्लॉक्स असतील, ट्रॅक्स करणं असेल, खेळणी असतील, बाकीच्या गार्डनिंगचे विषय असतील, हे बरेच आमदार निधी असतील, खासदार निधी असतील. योगायोगाने कोथरूड मतदारसंघात 2 खासदार आहेत. म्हणजे अण्णा केंद्रीय मंत्री पण आहेत, खासदार आहेत, आणि मेधाताई देखील राज्यसभेच्या खासदार आहेत. या परिसरात त्यांच्या माध्यमातून पण अनेक ठिकाणी बजेटचं इम्प्लिमेंट होऊन त्या ठिकाणी चांगली योजना ही आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सचे विषय नक्कीच आहेत, ते देखील म्हणजे वेळोवेळी आपण प्रशासनाशी समन्वय करून ते विषय पूर्ण करतो. अनेक सोसायट्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही बोलत असतो तर त्यावेळेस सिक्युरिटीच्या दृष्टीनं त्यांचा खूप महत्त्वाचा विषय असतो सिक्युरिटीचा. तर त्याच्यामध्ये CCTVज असू द्यात किंवा पोलीस चौकी असू द्यात किंवा संध्याकाळच्या वेळेला राऊंड असू द्यात,
तर हे होताना दिसत नाही. त्याच्यामुळे अनेकदा काय होतं, मुलींचे छेड काढण्याचे प्रकार होतात, महिला सुरक्षेचा मुद्दा येतो. मग ह्याच्याकडं तुमच्याकडं काय, नगरसेवक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघणार आहे? नाही, मला असं वाटतं की नक्कीच सुरक्षेचा विषय हा गंभीर असतोच आणि आहेच. पण मला असं वाटतं की ह्या परिसरात आपण जर म्हणलं तर ईव्ह टीझिंग किंवा छेडछाड हे प्रकरणं नाही समान आहेत. हा काही चोऱ्यांचे विषय आहेत Chain किंवा snatching घरफोडी, वगैरे चेन स्नॅचिंगचे विषय आहेत. हा परिसर कसा आहे माहिती आहे का, की हा ज्येष्ठ नागरिकांचा परिसर आहे. तेच. आपण हा परिसर म्हणतो की बाबा शहरातला सेंटर भाग आहे, मोठा परिसर आहे, सुंदर परिसर आहे. परंतु ह्या परिसरातली मुख्य म्हणजे जर आपण वस्तुस्थिती समजली तर खूप ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांची मुलं कुठं विदेशात आहेत, कुठं अन्य शहरांमध्ये आहेत. म्हणून थोडासा हा सुरक्षेचा विषय आहे. पोलिसांशी समन्वय आहे. मला सांगायला आवडेल की गेल्या 5 वर्षात अलंकार पोलीस स्टेशन जे आहे ती पूर्वी अलंकार पोलीस चौकी होती. हो. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या समन्वयामुळे आणि विशेष प्रयत्नामुळे आज अलंकार पोलीस स्टेशनचा दर्जा त्याला झाला आहे. अलंकार पोलीस स्टेशन अंडर जवळपास 3 पोलीस चौक्या आहेत आणि त्या अतिशय कार्यरत आहेत. 2 पोलीस चौक्या ह्या वस्ती भागात आहेत आणि बाकी सोसायटी भागात आहेत. तर मला असं वाटतं की पोलिसांचं देखील या सगळ्या विषयात एक चांगलं आपण जर समन्वय केलं तर ह्या प्रश्न म्हणजे ह्या सुरक्षेचा विषय तोही व्यवस्थित हाताळता येईल. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की ह्या भागात खूप आवश्यकता ही CCTVची होती. मला सांगायला आवडेल की ह्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या बजेटमधनं असेल किंवा सहभागातनं असेल जवळपास 42 सोसायट्यांमध्ये CCTV कॅमेरे हे आपण लावून दिलेले आहेत. म्हणजे फक्त सोसायटीच्या आतच नाही, सोसायटीच्या परिसरात, सोसायटीच्या बाहेर, त्यांच्या गेट्सवर इथं देखील आपण कॅमेरेज लावले आहेत. रस्त्यावर मुख्य चौकांमध्ये म्हणजे 360 डिग्रीचे जे कॅमेरे असतात ज्यांनी पूर्णपणे चौक कव्हर होतो असे देखील आपण कॅमेरे इम्प्लिमेंट करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्ती भागातील देखील अनेक मंदिरं आहेत, अनेक काय म्हणतात त्याला समाज मंदिरं आहेत, त्यात देखील कॅमेरा बसवणं असेल, चांगले हायमास बसवणं असेल म्हणजे चांगली प्रकाश योजना असली तर देखील चोरीचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. तर अशा सर्व विषय आपण करतोय. या परिसरात मोठ्या वस्त्या देखील आहेत. गोसावी वस्तीसारखी वस्ती आहे, संजय गांधी वसाहत आहे, 3 चाळ 7 चाळ खिलारेवाडी आहे, नव्याने जोडलेली वसंतनगर आहे जे पूर्वी प्रभाग क्रमांक 11 मध्ये यायचं, वसंतनगर मेगा सिटी. तर त्या परिसरात पण येत्या काळात मला असं वाटतं हे CCTVचं जे प्लांट म्हणजे CCTV इम्प्लांट करणं असेल ती यंत्रणा आम्ही कार्यान्वित करू. आणि मला असं वाटतं की पोलिसांशी चांगला समन्वय हा महत्त्वाचा आहे आणि तो त्यात देखील आम्ही चांगलं काम येत्या काळात करू. सर, मी जसं मगाशी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा हा जो परिसर आहे तर तो बालेकिल्ला असा आत्ता ओळख आहे, पण हा बालेकिल्ला बनला कसा भारतीय जनता पक्षाचा? मला असं वाटतं की हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीचा होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचार परिवाराचं काम आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे. या ठिकाणी जे पूर्वी लोकप्रतिनिधी होते, अगदी बूथवर काम करणारे कार्यकर्ते होते, यांची मेहनत. मला आठवतं की या परिसरात भारतीय जनता पार्टीचं काम करणं म्हणजे लोक हसायचे, यार तुम्ही काय भारतीय जनता पार्टीचं काम करणार, तुमचं केंद्रात काय, राज्यात काय, तुमचं महानगरपालिकेत काय, बोटावर मोजण्या एवढे नगरसेवक येतात. आणि या भागात अनेक मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं. बरोबर, हिनवलं जायचं. पण मला असं वाटतं की त्या काळात हेड स्ट्रॉंग ठेवून आणि त्या काळात अथक परिश्रम केल्यामुळे त्या काळातले जे सर्व भारतीय जनता पार्टीचे समर्पित कार्यकर्ते त्यांच्या कुशल संघटन कार्यामुळे मला असं वाटतं की आज हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झाला आहे. या भागात अनेक मोठ्या नेत्यांनी नेतृत्व केलंय. म्हणजे ह्या परिसरात प्रभात रोड सारखा भाग आहे जिथं एकेकाळी गिरीश भाऊ बापट नगरसेवक होते, अनिलराव शिरोळे नगरसेवक होते, पुणे शहराचे माजी अध्यक्ष विकासजी मटकरी नगरसेवक होते, आत्ताच्या आपल्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णींनी ह्या भागात सलग 3 टर्म प्रतिनिधित्व केलंय. या परिसरात उज्ज्वलजी केसकरांसारखे जे अभ्यासू नेते आहेत त्यांनी देखील या भागात नेतृत्व केलंय. आणि ह्या सगळ्यांच्या संघटनात्मक बांधणी लोकांशी संवाद, लोकांचे म्हणजे जे आपण पब्लिक ग्रीव्हन्सेस म्हणतो ते सहजतेने सोडवल्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा विश्वास या ठिकाणी झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं की हिंदुत्वाचा विचार ह्या परिसरात भिनलेला आहे. घराघरात हिंदुत्वाचा विचार आहे आणि हिंदुत्वाचा विचार असल्यामुळेच मला असं वाटतं की हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. तुम्ही इच्छुक उमेदवार आहात, तुम्ही मतदारांमध्ये जाताय, काय चर्चा आहे? नाही, मी तुम्हाला खरंच सांगतो, गेले 2 महिने झाले मी या परिसरातील काही घरांमध्ये जातोय, वस्ती भागात जातोय, सोसायट्यांमध्ये जातोय, बंगल्यांमध्ये जातोय. लोक खूप आपुलकीनं तिथं स्वागत करतात.
म्हणजे एक युवक असल्यामुळे, यंग असल्यामुळे लोकांचे एक अपेक्षा आहेत, लोकांना एक समाधान आहे की बाबा एक युवक कार्यकर्ता या सगळ्या विषयात इच्छा व्यक्त करतोय. लोकांचं खूप चांगलं रिसिव्हिंग आहेत. परिचयातली लोक खूप असल्यामुळे एक आपल्यातला कोणतरी माणूस ह्या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणात येऊ पाहतोय हे बघून त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात. आणि एक चांगलं वातावरण, मला असं वाटतं की एकंदरीत जे आमच्या नेत्यांचं या भागातलं काम आहे, तिन्ही नेत्यांचं काम आहे, शहर भारतीय जनता पार्टी म्हणून या परिसरातलं जे काम आहे, त्याच्यामुळे लोक खुश आहेत. एक चांगलं ब्लेसिंग्स हे लोकांचं मला ह्या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मिळतं. चब्रू जे या भागातले लोक आहेत त्यांनी कायमच भारतीय जनता पक्षाच्या मागं उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र ज्या वस्तींचा तुम्ही उल्लेख करताय तिथपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचलाय का? तिथपर्यंत शासनाच्या योजना असू द्यात किंवा जे काही शासनाचे किंवा तुमच्या पक्षाचे वेगवेगळे उपक्रम पोहोचलेत का? मला सांगायला या ठिकाणी आवडेल की ह्या परिसरात जसा उच्चभ्रूवर्ग किंवा सोसायटी परिसरातला वर्ग हा भारतीय जनता पार्टीला मतदान करतो, तसाच त्याच जोराने वस्ती भागात देखील जर आमच्या तुम्ही याद्या बघितल्या, बूथ बघितले, तर वस्ती भागात देखील खूप मोठं मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीला इथं मिळतं. मी 2008 पासनं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि जवळपास 4 लोकसभेच्या 4 विधानसभेच्या निवडणुका मी या भागात बघितल्यात. जवळपास 3 महानगरपालिकेच्या निवडणुका मी या परिसरात बघितल्यात. वस्ती भागातनं देखील मिळणारं प्रेम हे म्हणजे आमच्या नेतृत्वाने किंवा आपल्या संघटनात्मक जोरावर त्यांच्यापर्यंत पोहोचतोय याचं ते उदाहरण आहे. मला सांगायला आवडेल की लोकसभेच्या निवडणुकीत, ह्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पूर्वी 13 होता. एकाही यादीवर आपण मायनस नाही, एकाही. विधानसभेच्या निवडणुकीत एकाही यादीवर आपण मायनस नाही. म्हणजे ह्या परिसरात नाही म्हणलं तरी जवळपास 17-18 हजार मतं ही वस्ती भागातील आहेत, गावठाण परिसरातील आहेत. तिथं देखील भारतीय जनता पार्टीला एक चांगला कौल हा मिळत आलेला आहे. मला असं वाटत नाही की वस्ती भागातलं मतदान मिळत नाही. हे 100% मतदान हे भारतीय जनता पार्टीला होतं. म्हणजे मी बूथ विस्तारक असल्यामुळे आणि बूथवर काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे मला प्रत्येक बूथचं या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स माहिती आहे. प्रत्येक बूथवर 60-70 मतांनी आपण पुढत आहोत, मिनिमम सांगतो तुम्हाला. काही वस्त्या अशा आहेत, म्हणजे 3 चाळ 7 चाळ 10 चाळ अशा आहे की जिथं 150-150-200 मतांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पुढं असतो. असं नाही, या दोन्ही म्हणजे वस्ती भागातील असतील किंवा सोसायटी भागातील असतील, दोन्हीही मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने. पण विरोधक तुमच्यावर आरोप करतात की भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप करतो, हे खरं आहे का? एक सांगतो मी तुम्हाला की भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य किंवा आम्हाला जे कळतं ते आहे सेवा ही संघटन. निवडणुकीच्या काळात पैसे वाटणारे कमकुवत उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नसतात. 5 वर्ष लोकांची सेवा करणारे उमेदवार, 5 वर्ष लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा असतो. तुम्ही ह्या परिसरात जर लोकांमध्ये गेलात आणि विचारलं की कोविड काळात कुठला पक्ष रस्त्यावर होता, कुठली लोक रस्त्यावर होती, फक्त नगरसेवकच नाही, भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख देखील असा आहे की ज्यांनी जवळपास आपल्या खिशातनं पैसे खर्च करून 50 किट आपल्या परिसरात वाटल्यात. म्हणजे या भागातलं सेवा कार्य हे अद्भुत आहे. कुठलीही परिस्थिती असू द्या, आपल्या भागाला म्हणजे आपल्या भागात जी रजपूत वीटभट्टी आहे ती नदीच्या काठाला आहे. बरोबर. म्हणजे तिथं प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेस जवळपास तिथं म्हणजे वर्षाआड मी बघतोय की 2 वर्षानंतर एखादा पावसाळा असा असतो की जिथं पाणी भरलं जातं. तुम्ही त्यांना विचारा, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते त्या भागात तिथं रेस्क्यू कॅम्प करतात, जेवणाची व्यवस्था असते, घरातलं जे साहित्य खराब झालं आहे त्याची व्यवस्था नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून होते. प्रशासनाशी समन्वय मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, इथल्या भागातले सगळे 4ही नगरसेवक असतील, त्यांच्या माध्यमातून होत असल्यामुळं वस्ती भागातली जी सेवा आहे, सेवा कार्य आहे, ते सेवा कार्य असल्यामुळं पैसे वाटणं हे भारतीय जनता पार्टीला ह्या परिसरात किंवा कुठल्या पुणे शहरात हे आवश्यक नाही असं मला वाटतं. विरोधक तर करतात ना, तुम्ही वापरता, मनी पॉवर वापरता. असं कसं असतं, विरोधकाचं कामच आहे विरोध करणं. विरोधकांनी एखादी गोष्ट म्हणली म्हणजे ती काय सत्य नसते. विरोधक काही म्हणू शकतात की बाबा हे पैसे वाटतात, पण त्याचे पुरावे असले पाहिजे की काहीतरी सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही इथं पैसे वाटले, यंत्रणा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण ते विरोधाला विरोध करणं किंवा एखाद्या चांगल्या सत्कर्माला विरोध करणं हे विरोधकाचं काम आहे. मला काय त्यात खूप लक्ष द्यावं असं वाटत नाही. भारतीय जनता पक्षाची किंवा आता नरेंद्र मोदींनी जो मुळात भारतीय जनता पक्षाची विचारधारा हिंदुत्ववादी विचारसरणी आहे आणि नरेंद्र मोदींनी त्याला जोड दिली आहे सबका साथ सबका विकासची. तुमच्या कामातनं किंवा तुम्ही जे काही आजपर्यंत करत आलाय ही विचारधारा लोकांपर्यंत तुम्ही कशी पोहोचवली?
नाही, मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजींचं जे मूळ म्हणजे काय म्हणतात त्याला, नरेंद्र मोदीजी जे सांगतात सबका साथ सबका विकास और सबका विश्वास, साथ पण आहे, विकास पण आहे आणि लोकांचा विश्वासही आहे, त्याच धोरणावर आम्ही काम करतो. केंद्र म्हणून ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत, राज्य म्हणून ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत, महानगरपालिका म्हणून ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत, ह्या लोकांपर्यंत डिलिव्हर करणं हे खऱ्या अर्थाने एक राजकीय कार्यकर्त्याचं काम असतं मला असं वाटतं. आणि गेली 17-18 वर्ष मी तेच करतोय. वेगवेगळ्या योजना ह्या लोकांना जास्तीत जास्त मिळवून द्याव्या. मी आज या ठिकाणी सेवा आणि संवाद कार्यालय चालू केलंय. हे सेवा आणि संवाद कार्यालय हे पुनीत जोशीचं वैयक्तिक कार्यालय नाही. मला असं वाटतं की हे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं एक उपकेंद्र आहे, हे नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं एक उपकेंद्र आहे. केंद्राच्या, राज्याच्या या सगळ्या योजनांचं समन्वयाचं हे कार्यालय आहे. आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मला असं वाटतं की समन्वयाचं काम आम्ही करतोय. या भागात अनेक दिव्यांग बंधू राहतात. बरोबर. तुम्हाला म्हणजे या ठिकाणी मला सांगायला आवडेल की गेली 4 वर्ष मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांचा वाढदिवस कसा करतात, तर दिव्यांगांना जी आवश्यक मदत आहे ती करतात. चंद्रकांत दादांच्या माध्यमातून कायम मी तुम्हाला सांगतो की स्वतःचा वाढदिवस असेल, कुठला उपक्रम असेल, प्रत्येक महिना म्हणजे कॅलेंडरवरचा प्रत्येक महिना काही ना काही सेवा उपक्रम, काही ना काही शोषितांपर्यंत, वंचितांपर्यंत काही ना काही काम पोहोचवणं, त्यांना मदत पोहोचवणं, त्यांची सेवा करणं, त्यांना कुठेतरी समाज जीवनात त्यांची जीवन पद्धती उंचवणं, हे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या नेत्यांची शिकवण आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही देखील त्याचं काम करतोय. मला सांगायला आवडेल की कोविडच्या म्हणजे कोविडचा जेव्हा प्रादुर्भाव वाढला होता तेव्हा माझ्या माध्यमातून, माझ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून, माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपयोगी कामं आम्ही केली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या परिसरात जवळपास 250 कुटुंबांमध्ये रोज आमचा टिफिन जात होता, नाम मात्र 5 रुपयात. बरं. ज्येष्ठ नागरिकांना आम्ही टिफिन पोचवत होतो. ह्या भागात आरोग्य शिबिर असतील. ह्या परिसरात मला असं वाटतं की कोथरूड मतदारसंघ हा मला वाटतं महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असेल की जिथं प्रशासनाव्यतिरिक्त लस देण्याचं केंद्र आम्ही सुरू केलं होतं. असे अनेक विषय मला असं वाटतं की या परिसरात आपण करतोय. आणि म्हणूनच की हे जे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं धोरण आहे, त्या धोरणानिमित्त आम्ही या ठिकाणी काम करतो. आता जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की तुमच्या घराला काही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, बरोबर, तर आता तुम्ही इच्छुक आहात, बरोबर, आणि सद्यस्थितीला भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग झाली आहे. आणि आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये अनेक, जर आपण नगराध्यक्ष बघितले, नगरसेवक बघितले, तर अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचेच कोणीतरी नातेवाईक, कोणीतरी विश्वासू, अशाच पद्धतीचे लोक, भावकी, अशाच पद्धतीचे लोक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तरुणांनी राजकारणात यायचं असेल तर कशा पद्धतीने यायला पाहिजे, काय करायला पाहिजे? कारण कसं आहे, जर का तिकीट जर अशाच पद्धतीनं दिले जाणार असतील तर भारतीय जनता पक्षाकडूनही हे झालं नाही. मला ह्यात असं वाटतं की असं जर असतं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता हा आज पुणे शहराचा खासदार झालाच नसता. एक सर्वसामान्य कुटुंबातला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणजे नामदार चंद्रकांत दादा हे आमदार झाले नसते, राज्याचे मंत्री झाले नसते. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या या भागात काम करणारे मेधाताई कुलकर्णी या राज्यसभेच्या खासदारच झाल्या नसत्या. भारतीय जनता पार्टी ही कायम कार्यकर्त्यांना मोठं करणारा पक्ष आहे. मला आठवतं मी 2008 साली या पक्षात जेव्हा काम चालू केलं तेव्हा मी काही कुठली स्वप्न बघून आलो नव्हतो की मी काहीतरी खूप मोठा पदाधिकारी होईल का होईल. आज भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज शहराचा महामंत्री म्हणून मला जबाबदारी दिली, या मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली. तर भारतीय जनता पार्टीत मला असं वाटत नाही की खूप तुमचं राजकीय पाठबळ असेल, खूप मसल असेल तरच तुम्हाला संधी मिळते. काही भागांचं समीकरण मला असं वाटतं महाराष्ट्रात तसं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला जो ग्रामीण भाग आहे, तालुके आहेत, जे छोटे छोटे उपनगरं आहेत, तिथं सहकार क्षेत्राचं प्राबल्य आहे. आणि सहकार क्षेत्राचं जिथं जिथं प्राबल्य आहे तिथं काही संस्थानिकांना घ्यावं लागतं सोबत. मला असं वाटतं की म्हणजे माझा एक भाबडा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींची जी टीम आहे आज, की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं जे मंत्रिमंडळ आहे, कुठं भ्रष्टाचाराचा एक तरी आरोप झाला का? कुठं आजपर्यंत एक डाग तरी लागला का? देवेंद्रजी फडणवीस आज ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कुठं डाग लागला का? त्यांची जी कार्यक्षमता आहे मोदीजींची असेल, देवेंद्रजींची असेल, त्याबद्दल कुठं डाऊट आहे का? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीचा विकास, भारतीय जनता पार्टीची पॉप्युलॅरिटी
ही लोकांमध्ये इतकी आहे की विरोधी पक्षातल्या लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करावं, ते येतात पक्षात. हा पक्ष हा सगळ्यांसाठी मला असं वाटतं की चांगलं काम करणाऱ्यांसाठी उघडा आहे आणि नेतृत्व ठरवतो की कोणाला काय द्यायचं ते. लोक येतात, प्रवेश करत असल्यामुळे त्यांचे प्रवेशही होतात, काय त्यात अडचण नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सन्मान देणं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठं ना कुठं मान देणं, हे भारतीय जनता पार्टीचं कायम धोरण आहे. मी तुम्हाला सांगतो, इतर पक्षांमध्ये कसं असतं की राष्ट्रवादी घ्या, काँग्रेस घ्या, इतर पक्ष घ्या, तिथं फक्त इलेक्टिव्ह मेरिट आहे. या भाजपामध्ये इलेक्टिव्ह बरोबर ऑर्गनायझेशनल मेरिट देखील आहे. एखाद्याला राजकारणात जर समज निवडणुकीची संधी नाही दिली तर त्याला संघटनेत कुठेतरी मोठं करतात. आपल्याला अनेक उदाहरणं आपण बघू शकतो. आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष कोण झाले? तुम्हा आम्हाला कोणालाच माहिती नव्हते, मलाही माहिती नव्हते. पण त्या नितीन नवीन सारखा एक युवा चेहरा आज भारतीय जनता पार्टीला लीड करतो. म्हणजे पूर्ण विश्वातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीच्या अध्यक्ष ते होतात. मला असं वाटतं हे कुठेतरी कार्यकर्त्यांनी केलेलं काम, कार्यकर्त्याची प्रामाणिकता, कार्यकर्त्याचं सातत्य हे बघूनच भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व ठरवतं आणि मला असं वाटतं की तिथं संधी मिळते. काही ठिकाणी प्रवेश होतात का तर होतात, काही ठिकाणी त्या भागाची परिस्थिती तशी असते, काही ठिकाणी त्या भागाची आवश्यकता तशी असते, त्या निमित्ताने होत असेल. आणि त्या निमित्ताने एखाद्या प्रवेशामुळे त्या भागातलं जर भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढत असेल ते स्वागतार्ह आहे. आता तुमच्या बोलण्यात सुरुवातीला क्रिकेटचा उल्लेख आला. क्रिकेट खेळता का तुम्ही? खूप खेळतो. मला क्रिकेट म्हणजे लहानपणी क्रिकेट हा विषय जर म्हणला तर मी दिवसभर क्रिकेट खेळायचो. खूप घरच्यांचा ओरडा खाल्ला आहे. खूप अभ्यासात पण थोडासा मागे असण्याचं कारण हे क्रिकेट आहे. म्हणजे आज देखील मला असं वाटतं की कुठं समोर जरी रस्त्यावर कोणतरी खेळत असेल तर सहजतेनं असं वाटतं की बाबा सगळं काम सोडावं आणि त्याच्या हातातली बॅट घ्यावी आणि खेळावं, त्याच्या हातातला बॉल घ्यावा आणि बॉलिंग करावं. मी क्रिकेट प्रेमी आहे. क्रिकेट म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं, ह्या परिसरातलं असं एक ग्राउंड नाही, एक कॉलनी नाही की जिथं मी क्रिकेट खेळलो नाही. म्हणजे स्वस्तिश्री सोसायटीचं ग्राउंड आहे, नटराजचं ग्राउंड आहे, स्वप्नशिल्प सोसायटीतलं मैदान आहे, करिश्मा सोसायटीतला आहे, प्रत्येक ठिकाणी. म्हणजे अगदी कोथरूडमध्ये जीत मैदान असेल, आयडियल कॉलनीचं ग्राउंड असेल, या सगळ्या ग्राउंडवर मी क्रिकेट खेळलेला एक युवक आहे. म्हणजे लहानपणापासून क्रिकेटचा छंद, आवड ही खूप होती. क्रिकेट म्हणजे आपलं बाकी दिनचर्या विसरून दिवसभर क्रिकेट खेळायला लावलं तरी ते क्रिकेट खेळण्याचा उत्साह आजही माझ्या मनात. काय आवडतं, बॅटिंग, बॉलिंग की ऑलराऊंडर? मला प्लॅनिंग जास्त आवडतं क्रिकेटमध्ये. म्हणजे बॅटिंग तर आवडतेच, पण तो खेळ खेळायला खूप चांगला आवडतो मला. ते मॅनेजमेंट कशी केली, फिल्डिंग कशी लावली पाहिजे, कधी कोणाला बॉलिंग दिली पाहिजे, कधी कोणाला बॅटिंगला उतरवलं पाहिजे, कोणाचे विकेट काढायचे ते माहिती. हे क्रिकेटमधूनच आलंय. नाही, प्रतिस्पर्ध्याची विकेट तर काढलीच पाहिजे. आणि विरोधी पक्षातल्या, आपल्या पक्षातल्या, विरोधी पक्षातला जो कोणी आपल्या टीम मधलेला तर कोणी आउट नाही करणार. आम्ही हिट विकेट नाही करत कधीच. बरं, काय कुठले प्लेअर आवडतात? माझा आवडता प्लेअर महेंद्रसिंग धोनी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर एक प्लेअर म्हणून सचिन तेंडुलकर हा तर काय देवच आहे आपल्या सगळ्यांसाठी क्रिकेट खेळणारा. महेंद्रसिंग धोनी ह्या व्यक्तीचं एक विशेष आकर्षण माझ्या मनात आहे. खूप संयमी आहे. तुम्ही जे मगाशी विचारलं की संयम कुठनं आला, तर मला कदाचित असं वाटतं की महेंद्रसिंग धोनीचा जो संयम आहे त्या संयमाचा मी चाहता आहे. खूप डोकं शांत ठेवून खूप अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग करणारा कर्णधार हा भारताला लाभला. आणि त्यांच्या नेतृत्वात आपण चारही फॉर्मॅट्समध्ये आपण विश्वविजेते ठरलो. काय छंद काय आहेत तुम्हाला क्रिकेटशिवाय, म्हणजे खेळण्याशिवाय काय अजून? मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. मला वाचनाची आवड आहे. वाचनाच्या ह्याच्यात पण स्पेसिफिक मला आयडियॉलॉजीज वाचायला आवडतं. ओके. आयडियॉलॉजिकल पुस्तकं असतील किंवा एखाद्याचं जीवनचरित्र असेल ते मला वाचायला खूप आवडतं. मी अटल बिहारी वाजपेयींचं जीवनचरित्र वाचलं आहे. मी इंदिरा गांधींचं जीवनचरित्र वाचलं आहे. ॲडॉल्फ हिटलरचं जीवनचरित्र वाचलं आहे. ओके. मला खूप आवडतात. आणि बाकी देखील आयडियॉलॉजिकल जे पुस्तकं असतात, लेफ्टिस्टचे वाचता की नाही? मी सगळं वाचतो. मी वाचता. एखाद्या विरुद्ध जर सामना करायचा असेल तर त्याची पण विचारधारा काही आपल्याला कळलीच पाहिजे. आम्हाला असं माहिती आहे की तुम्ही खूप चांगल्या खवय्ये खूप आहात म्हणून, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. नाही, मला म्हणजे खरं तर बोलणं बरोबर नाही, पण मी दिवसातनं एकच वेळ घरी जेवतो, एक वेळ बाहेरच जेवतो. कारण मला बाहेर खाण्याची आवड खूप आहे. खूप म्हणजे मनापासून मी वेगवेगळं हॉटेलिंग असेल, वेगवेगळे पदार्थ असतील, चमचमीत पदार्थ असतील, म्हणजे लहानपणापासून मला खूप आवड आहे खाण्याची. आपल्या प्रभागातले काय हॉटेल सुचवा? आपल्या प्रभागात खूप काटागीर मिसळ आहे. म्हणजे मला आवडती मिसळ आहे. इथं आपल्या आबाची मिसळ आहे.
नंतर साऊथ इंडियन स्पेशालिटीज खूप आहे या ठिकाणी. वरांदा नावाचं एक खूप छान हॉटेल गेल्या 2 वर्षात माझे मित्रच आहेत मनोहर मंगल त्यांनी कार्यालय. मनोहर मंगल कार्यालय जिथं होतं तिथं आता वरांदा नावाचं एक हॉटेल झालं, खूप छान हॉटेल आहे तिथं देखील. म्हणजे साऊथ इंडियन खूप चांगलं असतं आणि तिथला ॲम्बियन्स पण खूप चांगलं आहे. मालगुडी टिफिन्स नावाचं एक हॉटेल आहे साऊथ इंडियन, ते देखील छान आहे. वाडेश्वर आहे. ओके. या परिसरात खूप हॉटेल्स असे आहेत आणि खूप म्हणजे काय म्हणतात छोटे छोटे हॉटेल्स पण आहेत. म्हणजे छोटे आपण म्हणतो ना की फक्त काउंटर्स आहेत. आपल्या देवेश चौकात एक रुची नावाचं हॉटेल आहे, खूप छान नाश्ता तिथं मिळतो. बरं. किंवा पलीकडे श्रीमंती मिसळ आहे, खूप चांगली मिसळ मिळते. म्हणजे हा परिसर म्हणजे खवय्यांचा परिसर हो आहे. हो ऑब्विस आहे. मला वाटतं यांचं पण अंबर सरांचं पण आपलं- अंबर कर्वेंचं हॉटेल देखील होतं, तिथले दडपे पोहे खूप हो. विशेष आवडायचे मला, पण बरोबर. त्यांनी आता शिफ्ट केलं ते. ओके, शिफ्ट केलं. बरं, मी काही नेत्यांची नावं विचारतो, त्याच्याबद्दलचे तुमचे व्ह्यूज जाणून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मला सांगा, खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. मला असं वाटतं की मुरलीधर अण्णा मोहोळ हे युवकांनी राजकारणात का आलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला की युवक राजकारणात येतील का, युवकांनी जर राजकारणात यायचं असेल आणि तुम्हाला जर इन्स्पिरेशन हवं असेल तर तुम्ही मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही राजकारणात आलं पाहिजे. एक अतिसामान्य युवक, ते वॉर्डाचा अध्यक्ष, युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष, शिक्षण समितीवरचे सभासद, नगरसेवक, पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री, स्टँडिंग कमिटी चेअरमन, मेयर आणि आज पुण्याचे लोकप्रिय खासदार. मला असं वाटतं की इन्स्पिरेशनल आहे. आणि इतके मोठे असूनही मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की त्यांच्यातली सहजता संपलेली नाही. आजही कार्यकर्त्यांशी म्हणजे आपल्याबरोबरचे जे अण्णा आहेत तसेच आहेत ते. गंमत करणार, चेष्टा करणार, एखाद्याला उचकवणार, चिडवणार. आज तो खेळकर स्वभाव आजही त्यांचा आहे. म्हणजे त्यांच्याशी आजही काहीतरी बोललं की ते मस्तीतच काहीतरी सांगतात. म्हणजे ती सहजता आहे, ते एक त्यांच्या तिथली जी सहजता आहे, ते स्वभाव सहज- वैशिष्ट्य आहे. हां, खूप सहज बोलतात ते, सगळ्यांची सहज वागतात. कुठला बडेजाव नसतो, आजूबाजूला अशी गर्दी नसते. म्हणजे आता असते. सिक्युरिटी गार्डची आता गर्दी असते. नसते, मग कार्यकर्त्यांची गर्दी असते, पण असे हो. खूप गार्ड घेऊन फिरतात बरोबर. असं पण नसतं. बरोबर. बरेचदा अण्णा, तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुमच्या माध्यमातून कळेल, बरेचदा अण्णा आजही मंत्री झाल्यावर एकटेच गाडीतनं कुठं कुठं फिरत असतात. बरं. हां, बरेचदा फिरतात आणि त्यांना आवडत पण नाही खूप लोक बरोबर घेऊन फिरतात. तर ते आणि खूप म्हणजे त्यांच्या बाबतीत मी 2008 साली जेव्हा ह्या कलमाडी महाविद्यालयाच्या ज्या शाखेचं जे उद्घाटन केलं तेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अण्णा होते. म्हणजे अण्णांनी भारतीय जनता पार्टीत माझं प्रवेश केला असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. बाईक रायडिंग आवडतं तुम्हाला? कमी आवडतं, नाही इतकं आवडत. बरं, आपण पुढचं एक नेत्याचं नाव घेऊयात. खासदार मेधाताई कुलकर्णी. खासदार मेधाताई कुलकर्णी ह्या भागातल्या खूप सक्षम अशा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नगरसेवक म्हणून या भागात काम केलं. मला असं वाटतं की प्रत्येक नेत्याचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. मेधाताईंचं वैशिष्ट्य हे कायम मॅन टू मॅन मार्किंगचं असतं. म्हणजे त्यांचा जो संपर्क आहे, लोकांशी जो संवाद आहे, लोकांची काम सोडवण्याची जी त्यांची पद्धत आहे, एखादा विषय जर हातात घेतला तर तो अगदी म्हणजे शेवटपर्यंत त्या विषयासाठी कसं भांडलं पाहिजे, हे मला असं वाटतं की मेधाताईंनी या भागात एक चांगलं एक्झाम्पल सेट केलं. या परिसरातल्या अनेक कुटुंबांमध्ये म्हणजे या प्रभाग क्रमांक 29 मधल्या अनेक कुटुंबांमध्ये अगदी म्हणजे आपल्या घरातली मुलगी किंवा घरातली एक व्यक्ती अशी मेधाताईंची प्रतिमा या परिसरात आहे. चंद्रकांत दादा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण राजकारणात अनेक पदव्या देतो, सहकार महर्षी, बाहुबली. मला असं वाटतं की चंद्रकांत दादा सेवा महर्षी आहेत. समाजातील उपेक्षितांना कशा पद्धतीनं ट्रीट करावं, कशा पद्धतीनं त्यांची सेवा करावी, कशा पद्धतीनं त्यांच्यासाठी काम करावं, कशा पद्धतीनं त्यांचं जीवनमान उंचवावं, हे मला असं वाटतं की हे चंद्रकांत दादा हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला 2019 पर्यंत राजकारण म्हणजे फक्त संघटनात्मक काम, आंदोलनं, निवडणुका हे समजायचं. पण आमदार चंद्रकांत दादा पाटील ह्यांच्यामुळे मला कळलं की राजकारणात किंवा समाजकारणात सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा लोकांची सेवा आहे. आणि मला असं वाटतं की ते सेवा महर्षी आपण त्यांना म्हणू शकतो. बरं, तुम्ही अनेक भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पाहिले असतील. विद्यमान जे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे, त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? धीरजजी घाटे देखील म्हणजे एक पूर्णवेळ प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक. आणि पुणे शहरात जर बघितलं तर पुणे शहराचा हिंदुत्वाचा जर कोणी चेहरा असेल तर ते धीरजजी आहेत. अध्यक्ष आहेत. अध्यक्ष म्हणलं की एक कुठेतरी असं वाटतं की बाबा मोठी व्यक्ती आहे, मोठे, पण ते देखील खूप सहज आहेत. म्हणजे खूप आणि
कार्यकर्त्यांशी त्यांचा जो संवाद आहे तो संवाद देखील खूप सकारात्मक असतो, कायम पॉझिटिव्ह. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं जो गुण घेण्यासारखा आहे की त्यांची ऐकण्याची क्षमता. ते इतकं ऐकतात लोकांचं. म्हणजे एखादा कार्यकर्ता जर त्यांच्याकडे तक्रार करायला गेला असेल तर तो तक्रार सांगून वैतागतो, पण हे ऐकताना वैतागत नाही. इतकं त्यांचं म्हणजे लिसनिंग पॉवर आहे. आणि कदाचित मला देखील त्यांच्याकडनं तो गुण त्यांचा आत्मसात करायला आवडेल. धीरजजींच्या नेतृत्वात मला सांगायला आवडेल की आज दुसऱ्या टर्म ते ह्या पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. पुणे शहराची जर आपण कार्यकारिणी बघितली तर तुम्ही बघाल की पुनीत जोशी सारखा एक युवक सरचिटणीस देखील आहे आणि विश्वास ननावरे सारखा एक ज्येष्ठ सरचिटणीस देखील आहे. म्हणजे जुन्या नवीन लोकांची सांगड कशी केली पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण मला असं वाटतं की धीरजजींचं अध्यक्षचा हा जो टेन्युअर आहे. देवेंद्रजी इन्फ्रामॅन ऑफ महाराष्ट्र. आणि मला असं वाटतं की त्यांच्यासारखा विकास मला असं वाटतं की महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की देवेंद्रजी खूप उशिरा महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. देवेंद्रजी कदाचित 2004ला जर या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर आज हा महाराष्ट्र काय असता हे आपण बघू शकतो. आज तुम्हाला सांगतो 2014 पासून 24 पर्यंत जो ओव्हरऑल या महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे ती काय म्हणजे विचाराच्या पलीकडे आहे. आज तुम्ही मुंबई शहरात जर गेले, अटल सेतू बघा, कोस्टल रोड्स बघा. मुंबईसारख्या शहरात मेट्रो होऊच शकत नाही, इतकं कंजेशन आहे. मेट्रोची कामं कशी होतील? आज मुंबईत जेव्हा 100% मेट्रोचं जेव्हा जाळं पूर्ण होईल, मुंबई मला असं वाटतं की आपण सिंगापूर सारख्या शहराला कुठेतरी कॉम्पीट करू. ही मुंबईची परिस्थिती आज देवेंद्रजींच्या माध्यमातून झाली. देवेंद्रजींच्या नेतृत्वात ग्रामविकास जर आपण बघितला, म्हणजे कृषी विषय असेल, महिला सबलीकरण असेल, ग्राम सडक योजना असतील, काय पद्धतीनं विकास काम झाले. समृद्धी महामार्गासारखा मार्ग जो कितीतरी तालुके कितीतरी जिल्हे हे कनेक्ट करतो. आणि हे रस्ते चांगले झाल्यावर काय होतं तर आपोआप तिथं व्यवसाय वाढतो, तिथली रहदारी वाढते, तिथं इंडस्ट्रीज येतात. तर मला असं वाटतं की देवेंद्रजींना एकच टायटल आहे, इन्फ्रामॅन ऑफ महाराष्ट्र. आणि कदाचित इन्फ्रामॅन ऑफ कंट्री हे लवकर होतील असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भागामध्ये खासदार जे आहेत, राज्यमंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, ते मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत. राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत. या ठिकाणी चंद्रकांत दादा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. ह्या सगळ्यांचं या भागाला प्रतिनिधित्व करतायत. या सगळ्यांचं या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि भारतीय जनता पक्षानं जर का पुनीत जोशी यासारख्या एका भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला जर या ठिकाणाहून उमेदवारी दिली तर मतदारांनी पुनीत जोशी यांच्या नावासमोरचं कमळ हे बटन का दाबावं, का त्यांनी तुम्हाला मतदान करावं? मला असं वाटतं की संघ परिवार असेल, आमचा विचार परिवार असेल, भारतीय जनता पार्टीची जी शिकवण आहे त्याला अभिप्रेत असणारं काम हे येत्या काळात मी ह्या परिसरात करीन. आणि या येत्या काळात मी करीन. मी निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा नव्हतो आणि संघटनात्मक काम जेव्हा करत होतो तेव्हा देखील ह्या सर्व विषयांना मी अतिशय आपुलकीनं आणि प्रायोरिटी म्हणून ह्या सर्व विषयांना मी हात घातला आहे आणि मी काम केलेलं आहे. दुसरं मला असं वाटतं की हा परिसर जसा उच्च शिक्षित आहे तसं मी देखील उच्च शिक्षित आहे. उच्च शिक्षित जरी असलो तरी सहज अवेलेबल आहे. मी पूर्ण वेळ पॉलिटिशियन आहे. माझं पूर्ण वेळ हे माझा काही इतर कुठला व्यवसाय नाही. माझ्या कुटुंबाचा व्यवसाय आहे, आमचा कपड्याचा व्यवसाय आहे, कुमार शर्ट्स नावाचं आमचं एक दुकान आहे. तर घरातला व्यवसाय आहे, पण मी पूर्ण वेळ अवेलेबल असणारी व्यक्ती आहे. माझे काही खूप बिझनेस ॲम्बिशन्स काही वेगळे नाही आहेत किंवा खूप असे नाही आहेत. पूर्ण वेळ पक्षाचं काम, पूर्ण वेळ आणि आता समाजाचं काम हे मला असं वाटतं की माझ्याकडनं हे लोकांना नक्कीच पुढच्या काळात मिळेल. आणि एक युवा चेहरा म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय जनता पार्टीचं कमळ ज्याच्या समोर असतं तिथंच विश्वास तयार होतो. म्हणून मला विश्वास आहे की लोक नक्कीच मला पसंत करतील. धन्यवाद. तुम्ही ॲक्च्युली तुमचा खूप वेळ घेतला आहे. मी तुमचं आता प्रचाराचं एक काम सुरू आहे, सगळीकडे जात आहेत. तर आमच्या तर शुभेच्छा आहेच, उमेदवारी तुम्हालाच मिळावी. आणि या परिसरामध्येच नाही तर कोथरूडमध्ये असू द्यात, शहरभर पुणेजींना ओळखतात लोक आणि त्यांनी एक मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. जसं मी सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमध्येच बोललो की भारतीय जनता पक्षाचा एक संयमी आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. ते त्यांच्या आता बोलण्यातनं तुम्हालाही जाणवलं असेल. हा अभ्यासू, हा संयमी चेहरा आणि या चेहऱ्याचा आवाज जो आहे तर तो पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आगामी काळामध्ये आपल्याला जर घुमताना पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.